उद्यमशीलता. मी लॉ कॉलेजला माझे आई वडील म्हणे मला तू नोकरी कर म्हणे. मी नाही म्हटलं नोकरी करत. मग तुझं लग्न नाही होणार म्हणे. नाही झालं तर पळून आलीच म्हटलं कुठून. माझ्या मागे लागले वकिलाची पाटी लाव म्हणे. म्हटलं नाही लावत. मी म्हटलं मला नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा व्हायचा. आज मी 15,000 लोकांना नोकरी दिली. आता धंदा पणा काही मी करत नाही, मुलं करतात. 2,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. मी वेळ पडली तर हजारो लाखो लोकांचे ऑपरेशन करतो, हात पाय लावून देतो, अनेक लोकांची मदत करतो. पण मला 2 पैसे मिळाले तर मी करू शकेन. नाही तर राजकारण हाच धंदा आहे. लाव तेरा काम कर देता हूं, तेरा काम कर देता हूं. आणि पुन्हा पैसे लाव. आणि पुन्हा माईकवर गेले की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सगळे नावं घेतात. आणि काम करायला हे असे अनुयायी नाही होऊ शकत. पैसा कमवा पण इमानदारीने कमवा. आणि तो पैसा ज्या कमवून समाजाकरता खर्च करा. भ्रष्टाचार करून पैसा कमवण्याचा अर्थ नाही आहे. ठेकेदाराकडनं पैसा गोळा करण्याचा अर्थ नाही आहे. शिष्यवृत्तीचे पैसे काढून देतो आणि पैसे हे नाही करायचं. समाज कल्याण खात्यामध्ये कोंबड्या, बकऱ्या, सायकली, हॉस्टेल, डाव्या उजव्या पायाचे अंगठे, शिष्यवृत्त्या आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. अरे हे काय सुरू आहे? तुम्ही जर त्यांचं नाव घेता तर मग प्रामाणिकपणे नाही राहायला पाहिजे. पैसा कमवला पाहिजे, काही गुन्हा नाही. पण राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही. समाजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही.